आता बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का? काँग्रेसचं आणि कोणतं तेजस्वी यादवचं वाजलंय आणि वेगळे वेगळे निवडणुका लढतायत का बऱ्याच ठिकाणी? बिहारमध्ये राज ठाकरे नाही आहेत. बिहारमधला झगडा हा निवडणुका जवळ आला तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात सुरू आहे. मग तिथे का राज ठाकरे आहेत का तिथे उद्धव ठाकरे आहेत का? आम्हाला हेही नको तेही नको वगैरे. ठीक आहे, एक दिवसाचं प्रसिद्धीची वाक्य असतात ती. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे. आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वानं पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, आम्ही वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस त्यांच्याशी बोलू, आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथालाजी त्यांच्याशी बोलू. या चारही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही. त्याच्या उगाच त्याच्यावरती आकांडतांडव करण्यात अर्थ नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो. त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे, त्यात राज ठाकरे आहेत, त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत, सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे. हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवू. नाही, आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता, पण नाही होऊ शकला ना. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं. आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे. काँग्रेस दिल्लीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच ना, त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे. मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले ते महाशय? हां, तुम्ही मुंबईचे काय 27 महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा, काही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाला रोखणं, जे पैशाचं राजकारण सुरू आहे, भ्रष्ट राजकारण सुरू आहे, त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपल्या ऐक्याचं, ही आमची भूमिका आहे. महापौर मराठी होणं, मराठी मातीतला होणं, याला आम्ही प्राधान्य देतो आहे. आणि मुंबईवर गेले 30 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचा महापौर, मराठी महापौर हा झालेला आहे आणि त्याचं श्रेय हे शिवसेनेला द्यावं लागेल. अनेकदा काँग्रेसचं सुद्धा सहकार्य आम्ही त्यासाठी घेतलं, विसरता येणार नाही. त्याच्यामुळे कोण काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलतायत, बाहेर काय बोलतायत, मला असं वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहेत. हा काही अंतर्गत त्यांचा वाद उफाळून आला असेल.